अहो माग एका बाईच्या हातानं म्हणे नंदी दूध प्यालाय, चर्चा आलती. आता आम्हाला एवढे काय कीर्तन नव्हते, मला ती बाई सापडिली. मी गेलो त्या बाईकडे, तिकिटाला पैसे नव्हते, घेतले एक जण कोण उसने, आणि ती बाई सापडिली. मी त्या बाईला म्हणलं, बाई तुमच्या हातान म्हण नंदी दूध पे तू, मग मला काय साधं समजू तू काय? मी म्हणलं बाई त्याच्यामुळंच गिरगावून आलो माय तुमच्या पाया पडायला, तुमच्या हातानं नंदी दूध पे तू. हो बाई, मालक 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही. बाई मी म्हणलं तो नंदी महादेवाचा नसन, त्यो नंदी हा बापा बोकडे खाणाऱ्या मसुबाचा असन. म्हणून तू या चंडाळणीच्या हातानं दूध प्यालाय. जी 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही, तिच्या हातानं महादेवाचा नंदी दूध प्याला. त्याच्या का गोळ्या संपल्यात का? हा, जी बाई नवऱ्याला पांडुरंग समजिती, जी बाई आपल्या पतीला काशीतला मालक समजिती, त्या बाईच्या चपलाचं पण मी दर्शन घेतो. आणि जी आपल्या नवऱ्याला कमी किंमत देऊन जास्त देव करते का, ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडत. हे उपास धरायचेच नाही एकुटाने, फक्त एकादशी सोमवार आणि शक्य असेल तर प्रदोष, याच्या व्यतिरिक्त एक बी उपवास तुम्ही धरायचा नाही. एक बी काय पाप लागल तर गिरगावचा बाळ्या फेडायला तयार आहे. अरे ज्ञानोबराय तुकोबरायाने सांगितलेले उपवास धरायचे. नांदेडचा पट्टा आळंदीच्या पट्ट्यापर्यंत इतक्या पट्ट्यातल्या बायकांनी फक्त 3च उपवास पकडायचे, नाही पकडायचे दुसरे. का? या पट्ट्यात असे संत जन्माला आले की त्यानं पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला कामाला लावले. अशी संत आपल्या भागात आहेत. हे बाकीचं नाही ऐकायचं, आपल्या सात्विक संतांचं. भंगारे काही बी सांगत आहेत त्याचा उदो उदो चालण्यासाठी, हे ते भंगाऱ्याचं ऐकायचं नाही. मानकाड मोडून जाईन आपली. बायकांनी का बाकीचे उपवास धरायचे नाही? कारण जी बाई सक्षम आहे, शक्तिशाली आहे, बलशाली आहे, तिच्या घरी किती पाहुणे येऊ द्या ती उपाशी जाऊ देत नाही. आणि उपास धरू धरू तीच हे अंगाव त्या अंगाव पडायली. नवरा खिचडी शिजीतून पप्याच्या माईल म्हणतो खाय ना गरम गरम जरशी, खाय ना तू जरशी, आणि गार झाल्यावर बुडाला लागलेली हो खातू सोंबळ्या. असा अपमान उपास धरलेली बाई मालकाचा करती. करायचा नाही मालकाचा अपमान. विठाला 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 विठाला. फार मोठा कान हो गोवारी, देखावा मोठा होता, नाव नाही ठेवणार. पुरावा आहे शास्त्राचा, ऋषी मुनींचा. हा संप्रदाय वेद प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे. कोणाच्या बापाची जहागिरी नाही. मोठ्यांचा संप्रदाय, बलशाली निष्ठावंत लोकांचा संप्रदाय. देखावा होता. ज्ञानोबराच्या लक्षात आलं हे आग्या नावाचं किडू आहे, संध्याकाळी चमकत, पहाटे उजाड्या गोसत नाही. हो, आणि आगे कोणी कोण चमकत येत माहिती आहे तुम्हाला का? ते मी इथंच सांगू? कुठं घेतलं का मी सांगायला? ते ऐकायला बरं वाटतं. मग लोक म्हणते काय गिरगावकर सगळं आणि बोलवतो बापा. तवा त्याला खसखस पिकल्या आणि हसू लागला. विठाला विठाला विठाला. असे कोणी कोण चमकणार आहे किंमत नसती. ते काही दिवस चमकत आहेत प्रसाद बुवा, मग असेही जातेत पप्याची माईल गवसत नाही. ती येळ याच्या आधी मरण दिलेलं परवड. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. चंद्र सूर्य तोपर्यंत हे झळकणारी दिवे येत. चंद्र सूर्य तोपर्यंत ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव आहे, चोखोबार आहे, नाथ बाबा, हे सगळे संत, रविदास महाराज असतील, सगळे असतील, सावता बाबा असतील, कबीर महाराज असतील, तोपर्यंत चमकणारी लोक आहेत. वो पत्थर को दूध पिलाता है. बोले जी 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 जी, मैं वो पत्थर को दूध पिलाता हूं. बोले जादू टोना टाकणारे आता बी लोक आहेत, लय लोक आहेत.
लय लोक लय लोक. मी शाळेत असताना एक जण माणूस आमच्या शाळेवर खेळ करायला आला. त्यानं बंध्या 2 रिली नाकात घातल्या आणि इकडच्या नाकातून काढल्या आणि आम्ही टाळ्या वाजू लागलो. तवा 8 आणे तिकीट होतं गणेशपूर ते 4 ठाणा. ते तितके द्यायला पैसे नाहीत. आम्ही टरकाला हात करीत. ते विद्यार्थी म्हणून नेत होते, काही काही गरीब असले नेत होते. तर त्या स्वस्ताईला आम्ही 4-4 आणे टाकले. अरे बापरे, बंध्या 2 रिली नाकात घातल्या आणि इकडच्या नागपुडीतून बंध्या 2 काढल्या. मला असं वाटतंय दोन्ही नाकात न घालता एकच जर नाकातून काढली तर त्याला भीक मागायचं कामच नाही ना, रिलीचं दुकान टाकायचं. सारे टेलर त्याच्याकडूनच रिली घेतील का नाही. पण झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. हो, भोंदूईचा लय उताला आणि भोंदूईच्या माग लागणारी जनता जास्त आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायला आपला राग आलाय. भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातभट्टी. लेकराला सोबनी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणा लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही क्यू. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे यगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे, मोठ्या लोकांचा आदर्श घेणारी संत. माझे मालक सुद्धा म्हणले, आईशे कैसे झाले भोंदू आणि कर्म करून म्हणती साधू. अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप. भंगिऱ्याच्या नादी लागू नका माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आजीबाईंनो. तुमच्या चपला सकट पाया पडतो. तुम्ही नालायकाच्या नादी लागल्या की पिढी मातीत जाती. बरं माझ्या माईनो, नका नका भंगाऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. लय ऊत आलाय, लय ऊत लय ऊत. हा, भंगाऱ्याच्या नका नादी लागू. शुद्ध सात्विक सदाचारी लोकांच्या पाठीमागे लागा. देव तुमचं कल्याण करील. लक्षात आलं ज्ञानोबरायच्या हे भपकाय. पण मोठी माणसं बोलत नसते. मोठी माणसं एखाद्या चांगल्या बैठकीतला मुरब्बी गप्पा रंगल्यानं तर येडगळ लगेच त्याला उत्तर देतोय. शहाणे नुसते ऐकत असते, ते हत्तीच्या अंतकरणाचे असते. हो, एक जण म्हणला आपल्याला 150 क्विंटल कांदा झाला. अरे कांद्याचे रूपच जळून गेले, कसा झाला आहे का नाही. हे शहाण्याला कळतं ना. तसे ज्ञानोबराय होते. ते ज्ञानाचे सागर आहेत. ते कशाला नादी लागते ना त्याच्या. पिलाव बोले फत्तर को दूध, त्याच्या शिष्यानं लगेच आणलं. हो, भंगिऱ्याच्या जवळ माणसं लय असते, चांगल्याच्या जवळ कमी असते, कमी असते, कमी असते. तुम्ही अजूनच सांगतो, गोड वाळकाला कमी वाळकं लागते तर इंद्रावनाला डाल भर निघते. डाल भर उसऱ्या करायच्या पण कामी नाही. आणि उसऱ्या जुन्या बाईला येते, ह्या टिकल्यावाल्याला उसऱ्या येत असतात का काय. कुठं जुन्या बाईला उसरी येत असते, यायला कुठून येईल ती. हा, आमच्या घरचे म्हणले मी उसऱ्या म्हणलं मुकाट्या बस माया करशील. हो, आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली आहे का नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या घरच्यावर घेतलो, पण तुम्हाला दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला 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 जुनी माणसं असतात. पिला बोल पत्तर को दूध आणलं त्याने दूध गुंडीत बुवा. आणि ते आता ते नाही का नाकात रिली घालान काढान. एकदा आम्ही वारीत असंच उभं राहिलो, जांभळी खाली बसलो. मांडला त्यानं तिथं खेळ. ती अशी ती भागूबाई, एक माणसाचं मुंडकं खापरी ठुलेली, एक जणाच्या हातात ती अशी ती नळी असन हाडकूट, ते हाड ते हातात दिला असून दाबा म्हणले उकला मोठ उकलत ना. मग ज्याची उकलं न ते लागलं रडायला. आम्हाला नंतर कळालं ज्याच्या उकलं न गेली ते त्याच्या संच होत. हे सारे नाटक न नाटक. या संप्रदायात नाटक चालत नाहीत. हा,
नाटकाचे दुकानं बंद होते. तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. याच्यात नाहीत नाटक चालत. पिला बोले फत्तर को दूध, इथं तर सिद्धी लावी पिशे कोण तया. अनिमा गनिमा महिमा कामा वसित्वा विशित्वा या सिद्धी आहेत. देऊतल्या मालकानं सांगितलं यखीन इथं थांबायचं नाही, निघा बाहेर. कोणी विचारते त्याला, त्या सिद्धीला हाता इथे विचारते त्यानं असं केलं की असं असं होतंय. अरे मग त्याला एकच करायला लावणं, त्याच्या गावात आभाळ हलवायला लावून पाऊस पाडायला लाव. बरं कशाला असं असं तसं करतो म्हण. नुसतं आभाळ हलवून कशाला बाकीचे गांजरी कामं करायला. हे कुठाने आभाळ हलव, अख्ख्या गावात कोट्यावधी रुपयाचं सोयाबीन होईल, दुसऱ्यात पुंगाने वाजित आणि लोक त्याच्या मागं बाजा वाजवायला. त्यानं असं केलं की असं होतंय. तुम्हाला हाणायला पाहिजे विठाला विठाला विठाला. माग एक जणांना असे केस झटकिले की लाकीट काढ. लाकीट भरते का गरीब माणसाला दिलं का, नाव नाही सांगत. मग त्यानं असं आभाळ नाही हलवावं का. आणि पाडावं मराठवाड्यात पाऊस आहे का नाही. किती सोयाबीन अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात पाडावं. मराठवाड्यात म्हणल्यावर पुन्हा लोक म्हणतील गिरगावकर अप्पलपोटे. अख्ख्या भारतात दुसऱ्या देशातही पाडावं. काय आपल्या काय काय चाललं आपलं आहे का नाही. द्यायचं तेल देईल आणि भोते आला घाईला. आलेल्याच तेलाची ड्युटी चले जाव आहे का नाही. काय ताण होतो का त्याचं, काय ताण घ्यायचा त्याचा, चलत राहते. काय वचनम किम दरिद्रता. पिला बोले दूध पाजलं दूध एक प्रकारची सिद्धी आहे. पेलं दूध पेलं. पण ज्ञानोबरायांनी मानलं नाही. हे मानितच नसते. ह्या अशा बुवाबाजीला भाऊ मानित नाहीत संत. बाकीचे मानतील, बाकीचे काही मानतील. कशाला मानते तू. आमचा पाहुणा म्हणला पिराला बोकड्या कापल्यावर आम्हाला भासा झाला. मी म्हणलं तुला कापायला पाहिजे होतं, तुझ्या भाषीला 11 पोरं झाले असते. म्हण पिराला बोकड्या कापल्यावर भासा झाला मला. दाताड पडूस तर हाणायला पाहिजे विठाला विठाला विठाला. पाजलं दूध पाजलं. पण मालकानं सांगितलं, आळंदीतल्या मालकाने, ह्या दगडायला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरं पण दूध पाजित. ह्या दगडाला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरं पण दूध पाजित. पण महाराष्ट्रातला एक उभा आहे, त्याला मात्र दूध नाही तुम्हाला पाजता येत. तर ते झिंजान गिंजान अशा पंजरल्याबरोबर 5-25 छत्र्या फिरल्यावानी सावली पडली. इतक्या झिंजा होत्या त्याच्या त्या. हो एवढा मोठा माणूस. बाकीचे शिष्य म्हणले काय बोलता तुम्ही. हिंदीत बोल लागली ना, आपलं मराठीतच चल द्यायचं कशाला. मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धिरडे करायचे नाही. आणि जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागायचं नाही. दुधाचा खराबा होतो हो. तुला पिठल्यातलेच गोळे फुटणत न द्वारका, मग तू कशाला बासुंदी करती. इथली नाही बाबा, आमच्या इथली म्हणायलो. इथली काय घेणं मला फुकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला मराठी ती कशाला आगाव इचकायचं. काय म्हणता म्हणे तुम्ही. आता हे असे भंगिरे संचले जहागीरदार असतील बरं का, कोरडे. हा खिशात नाही. आणि बाजीराव अलीकडचं तुम्ही म्हणा मी गुत घेतलं का. घरात 12 हात येळू फिरतो, कपडे झगपट मधात भगफक. नादाच असतो काय कायला कपडे कडक घालायचं. आमच्या इथे एक माणूस अशी टोपी कडक घालायचा, बोर साळता येईल. उसत नाहीत ना आमच्याकडं, बोरीच्या फांट्या साळता येईल इतकी टोपी कडक. पण बायको अख्तर भाईच्या मिरच्या तोडायला. तिनं मिरच्या तोडल्यावर याला ठेसा खाल भेटतो. पण गप्पा अशा हाणतू जसा मंत्र्याचा चुलताचे. अशा काय काय गप्पा असतात काय काय. मग याच्या संख्या असेत ना, आडकीता ठेवून द्याला दाढानं सुपाऱ्या फोडायलेत. काय बोलता तुम्ही.
ये पत्थर महाराष्ट्र के पत्थर को नहीं दूध पिलात, ये पत्थर को पत्थर मत बोलो. नाही घडविला नाही बैसविला, तो का म्हणे मूर्ती घडविली म्हणून त्याच्या मुखा किडे पडो. त्याला दगड नाही म्हणायचं, ते म्हणणारे पत्थर पत्थर पत्थर. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायनं सांगितलं, ऐका तुम्ही काही म्हणा, आता आम्ही तुमच्या प्रांतात हेत माना अथवा न माना, पण पंढरपुरातल्या त्या उभ्या तो तुमच्या हातानं दूध पित नाही. निघालं ते तर करीत. हो, रिकाम्याला लय नाद असतो. अजून बी ध्यानात ठेवा, जिच्या माग काम तिच्या पिठल्यात केस नाहीत, तिच्या चपातीत गवसायचे नाही, आणि जिच्या माग काम कमी उठलं की कपाटा पुढंच. तर चपाती तोडताना तुटतच नाही, तुटावा तर इकडच्या याच्यात मधात कनेक्शन. जशी बायपास केली चपातीची बायपास, सारे चपात्याच्या उंड्यात केस, पिठल्यात केस. म्हणून एक मन होती, रिकामीचा भांग नीट. मग काऊन नाही नीट राहायचा, कहा दातळ हातातच. हो, काठोट खाली असली तरी, पिठल्याचं बघून असलं तरी, तशी रिकाम्याला लय नादनं चला पंढरपूरला. तर मालकानं भजन म्हणीत आणले, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना, पंढरपुर जाना, माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना. हिंदी भाषेत भजन करीत करीत पंढरपूरला आणलं. कौन सा है बोले, तुम्हारे महाराष्ट्र का भगवान ये मंदिर में. बोले चलो. शिबिर लावलं, रावट्या गिवट्या काय असेल ते ठोकलं. विद्यार्थी मंडळीत पाठीले सोन्याची गुंडी त्यात जाऊन. काय वानू आता, काय त्यांचा महिमा, वानू वारंवार त्याच्यावर बोलतोय. सोन्याच्या गुंडीत दूध आणलं. मोठा माणूस आहे, वैभवशाली, पैसा आलाय, पैसा आलाय. या संप्रदायामध्ये आचरणाला किंमत आहे. महाराज किती भारीच्या गाडीत आलाय याच्यावर जाचच नाही. याच्यावर नाही बोलायचं. महाराज जर भारीच्या गाडीत आपा आल्यावर मोठा असेल तर तमाशा लोकनाट्य असते का, त्या बिचाऱ्याला लक्झरी आहेत. फकरू महाराज आपल्या लहानपणी जवळ्याला जत्रा भरायची, जीवाजी बाबाची जत्रा, तिथं लोकनाट्य येत होते. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही का लय लांबचे थोडेचे, तर जवळ्याला यात्रा भरायची, तर ते पैसे नसायचे ना ते. मग लहानपणी एकदा ते बघायला भेटलं, ते उघडं करतात का माहितीये का, गाणे संपल्यावर. मग जीवनात गाणे पाहायचा येळच नाही आला, आणि आता इथून पुढे ते येऊ देऊ. आता कशाला म्हातारपणी सोंग आहे का नाही, वागावपणा आहे तो, नाही पाहायचा योग आला. तर ती मंदिराच्या शिखरावर लाईट होता लावलेला, लाईट ते इजला, पण त्या लोकनाट्यातली लाईट नाही इजली. मग एक चांगला माणूस होता, त्याला म्हणला मंदिरावरच्या कळसावरला लाईट इजला आणि यायचं कसं काय नाही इजला. अहो त्याला 16 लाखाचं जनरेटर त्याचं स्वतंत्र आहे. 16 लाखाचं जनरेटर ठेवला, ट्रक सुद्धा 24 लाखाचा स्वतंत्र. तितका महाराज श्रीमंत असतो का? हा, काय घेऊन चलन, गाडी घेऊन येईन 1-1.5 कोटीची, का जनरेटर संगच घेऊन येईन. त्याच्या कीर्तनात लाईन गेली तर काय त्याचं काय चाललंय, तर थोडा ते मधलं कमी व्हालंय. तवर की ठल इच्छा नसली तरी बी. मला सांगायचं याच्या करता, लय हावपो मोठा असला म्हणजे महाराज मोठा आहे असं नाही. लय सटाक्या गप्पा हाणतो म्हणून महाराज लय मोठा आहे नाही.
लोकांना कमी बोलतो म्हणजे लय महाराज श्रीमंत मोठा आहे असं नाही, त्याचं आचरण तपासा. वारकरी संप्रदायात आचरणाला किंमत आहे. वाहनाला मोठ्या वाड्याला याला काय विचारता? पत्र घ्यायचं होतं, पत्र. समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकलं तात्यांचं, पत्र घ्यायचं होतं. 6 वर्षाच्या मुक्ताई साहेब, 6 वर्ष वय. याच्या पुढे आता थोडं थोडं वरी चढत जा. निवृत्तीदादांचं वय, ज्ञानोबारायांचं वय, काकांचं वय, सगळ्यात कमी वय मुक्ताई साहेबाचं. आळंदीहून पैठणला पायी पायी. होती का चप्पल? आताच्या सारखे रोड असतील का? असेल का आताच्या सारखी परिस्थिती? 6 वर्षाच्या चिमुकल्या माऊलीच्या पायात काय नाही, कमळाच्या पाकळ्यासारखे तळवे होते. काय खडे टोचत असतील. आज वैभव, आज काय वैभव आहे त्यांचं, काय वैभव आहे. या अधिकारी लोकांची ताकद ही असती. गाड्या घोड्याला काय चाटीता. आमच्याकडे एवढे कोटी, काय फुकून घेतो का सोंबळ्या? आचरण दाखव. या संप्रदायात आचरणाला किंमत आहे आणि त्या लोकांना तुम्ही मानायचं. ज्याचं आचरण मातीत गेलंय त्याला तुम्ही बोलून पाकिट देत असताल तर त्या गावाला कुपाटी लागत असती. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. ह्या बा, तुम्हाला विनोद ऐकायला मोबाईल पडलेत, हसण्यासाठी जगातले मोबाईल आहेत. काही बी कीर्तन त्याच्यासाठी ऐकायचं नाही. कीर्तन आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी ऐकायचं. जीवनात एक तरी गोष्ट आपल्या कीर्तनातली लागू पडावा, त्याचं नाव कीर्तन असते. आणि आमच्या लोकांनी सुद्धा मर्यादा सोडू नये. हो, वक्त्यानं मर्यादा सोडणं म्हणजे त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. माऊली विठाला विठाला विठाला. सोन्याच्या गुंडीत दूध आणलं, इथपर्यंत आणतं ना, आणलं दूध. चलो बोले. विद्यार्थ्याला सांगितलं दूध पाजून रे. विद्यार्थी हुशार होते. कधी कधी काय होतं माहितीये का, महाराजाच्या जवळ काजू खाणारे गाडी पंक्चर झाल्यावर खाली उतरत नाही. हे मागच्या सीटवर झोपलेले असते. उठा ना, गाव आलं काय? अरे सुंबळ्या गाव नाही आलं, चोर हानतेत तिथं गाडी पंक्चर झाली. अरे बाबा बाबा, कोणाला फोन लावा बरं, मागच्याची येईन. अरे आपल्यापाशी टायर आहे ना, हे कहा बशीनं होईन, चिखलानं भरलेलं तेन. हे संगचे काजू खाणार असे असतील. कोणाच्या बी बरं, कोणाच्या बी, कोण्या माणसाच्या, कोण्या माणसाच्या. प्रत्येक क्षेत्रात मोठाल्या पुढाऱ्याच्या संघचे गाडीत बसलेले असेच फुटके दुरण. वरण आलं की चपाती येऊस तर दुरण गळून गेला, कोरडीत चपाती काय. शहाणे पुढारी फुटक्या दुरण्याला फेकून देतात, तरच ते पुढारी मोठे होते. फुटलेले दुरण ज्या पुढाऱ्यानं गाडीत ठुले ते पुढारी झोपले. हा, लिकीच दुरण कामाचे नसते फुटके. हा, हे बी क्षेत्र तसंच आपलं. फुटके दुरण कामाचे नसते. चपाती येऊस तरच वरण गळून गेलं, ते राहतं थोडं दुरणात. ते शिष्य म्हणले, बाबा तुमच्या आशीर्वादानं उत्तर भारतातल्या दगडायला आम्ही दूध पाजू, पण महाराष्ट्रातल्या दगडायला दूध पाजायची आमची ताकद नाही. हे काजू खाणार राहिलं, अंग काढून घेतलं. संघचे काजू खाणार. निघाला कान्होगोवारी, त्याचं नाव होतं कान्होगोवारी. नामदेवरायाची आता जी पायरी आहे, ह्या पायरीपर्यंत चोखोबारायची समाधी. काय अधिकार हो चोखोबारायांचा. स्वर्गातला अमृत शुद्ध करायची ताकद. काय त्यांचा महिमा वानू वारंवार. काय ताकद चोखोबारायची. सज्जनांनो, मृदंग जरी काळे महाराज भगवान शिवशंकराने आरक्षित केलेलं वाद्य असेल, पण मृत्यू लोकात जर खाली येऊन शिवजींनी भजन केलं असेल तर ते फक्त चोखोबारायच्या घरीच केलं. पकवाद वाजवायला इंद्र खाली आणला होता. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी.
ती एकादश सोमवारची आलती. ती कोण्या महिन्यातली होती ते सांगायला गुद्द थोडंच घेतलं. हायतन भिताडासारखे मोबाईल तुमच्या जो खपक्या, पाऊस आला तर अंगावर घ्यायचे, मुक्काम पडला तर खाली आथरून झोपायचे, 4-4 पाखडाचे आहेत ना तुमच्याकडं असे. त्याच्यात इचकान जरा सापडन ना तुम्हाला. कोहरक गिरगावचा बाळू दळीता. कधी कधी तुमची बी बुद्धी दळा ना. त्या एकादशीच्या दिवशी मंडप नाही, खुर्ची नाही, गोंगडी नाही, बोरी खाली भजन केलं चोखोबारायच्या घरी. शिवजी आलते तिथं. काय अधिकार चोखोबारायचा आठवलं म्हणून सांगतो, सरकतो इकडं. एवढाच पुरावा बघू आपला टाइम बी. मग मला पुरायची वेळ होती. योग असा आला, चोखोबारायची आत्ता अद्यवत समाधी तिथपर्यंत कान्होगोवारी गुंडी घेऊन आली. आयटीतच होतं ना, वजनातच होतं, वजनातच. त्याच्यानंतर आत्ता जी अद्यवत नामदेव पायरी आहे तिथपर्यंत आले. येऊ दिलं मालकानं. लय चतुर होते. देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुची विठोबा. त्याच्यासारखा चतुर कोणी. एक जण म्हणला तालुक्यात नाही का चालू कोण नाही. आणि मी म्हणलं मग तू यासारख्या चालूला जन जन्माला घातलंय तो किती चालू असेल याचा तर विचार करणार आहे. हे सोमळ्या विचार करणं तो किती हुशार असेल. तर येडगोळ. एक जण म्हणला आपल्यासारखा गुंड कोणीच नाही. अरे 1 नंबरचा गुंड रावण होता. 2:18 पंढरपुरातल्या मालकाने आपटू हाणला तर तू वायरन चाटर चोरणाऱ्या गुंडाला तर कहावी हाणीन ना. येडपटेस का काय तू. उगाच म्हणतेत माणसं. बुटक्यात पाणी घ्यायला आणि समुद्राचं तोंड धुवाला. तू डोळे धुई. हे डोळे पाहिल्यावर दुसऱ्याला मळमळ व्हालन. तू काय समुद्राला आंघोळ घाल. तू नादच असतो माणसाला. दुसऱ्याची कुसळ पाहला. मुसळ गेलं इकून निघलंय. तू पाहिन तू. देव चतुर आहे. त्याच्यानंतर डाव्या हाताला एक अधिष्ठान आहे. आता जे अधिष्ठान आहे 10 दिवसा अनंत चतुर्दशी पर्यंत आप्पा, ते अधिष्ठान डाव्या हाताला आहे. शेंद्राचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला साक्षी गणपती म्हणतात. आत्ता आणि आत्ता उजव्या हाताला एक अधिष्ठान आहे. भगवान पांडुरंग परेशाचा सभा मंडप ज्यांनी बांधला ते जळोजी मळोजी नावाचे लाकूड कामात अत्यंत कलामसलत असलेली व्यक्ती जळोजी मळोजी, त्यांची उजव्या हाताला समाधी आहे. ते दर महिन्याचे निष्ठावंत वारकरी. तिथपर्यंत दुधाची गुंडी आली तिथपर्यंत आली. त्याच्यानंतर त्या सभागृहात आली. नंतर पायऱ्या ओलांडीत गरुड खांबापर्यंत अलीकडे आली. तिथून आपण मुखदर्शन घेतो, ज्याला दृष्टीदर्शन किंवा श्रीमुख दर्शन म्हणतो, तिथपर्यंत तात्या आली. आणि त्याच्यानंतर पलीकड पाऊल टाकला की पंढरपुरातले मालक अग्नी नारायणाला म्हणले, अरे जराशी झलक दाखव बरं. अग्नीनं झलक दाखव म्हणल्यावर दुधाच्या गुंडीतच उडी आली. इतकी गुंडी तापली, गुंडी तापली, दूध उकळलं नाही. जशी कुऱ्हाड शेवटी ताना लोहार दादा जसा ताव आणतेत का असा सोन्याच्या गुंडीला ताव आला आणि पिवळ्याची लाल झाली. आणि कोणा कान्होगोवारीच्या तळ हाताचं कातड गुंडीला चिटकलं. हा करताच गुंडी सोडून दिली. नुसते काजू खात होता, नुसते बदाम. एकादशीच्या दिवशी साबुदाणा टेकला की इच्छाच नाही. तोंड कसनुसच पडलं. देवाचा उपवास आहे कसा, त्याच्यामुळे इच्छाच नाही. आणि काजू टेकल्यावर प्लेट पण खातो. असे काय संघ आमच्या माणसं असायची. सफरचंद असले की बाप्पा जसं कोल्याला गवसलंय. हो. आणि साबुदाणा असला, भगर असली, नाही बाप्पा आज कशी कनी तब्येत डमडमच पोट करायला. मग सफरचंद खाल्ल्यावर नाही असा बॉम्ब निघल्यावर निघत का. लय माणसं चालू झाले ओ शेपुड्यावानी.
शेपुड्या कशी एका जागेवर चरतच नाही तशा भानगडी बघा. चला पण तरी आमची लाड जनता पुरवायच लागली, पुरवायली आमची लाड. लय नादो काय कायला शेंगदाण्याचा मेळ नाही घरी. तो म्हणतो मनुखे असावा. अरे स्वप्नात शेंगदाणे येत नाहीत न बाळ्या तुया. माझं मत आहे हिशाबात राहिलं पाहिजे. हिशाबात. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं जे लागतंय ते बायकोला सांगावं आणि बाहेर जे असेल ते खावा. त्याचं मोठेपण कोणी खालीच ओढीत नाही. व्हालंय कसं बायको करील ते खातू आणि बाहेर लागतंय ते सांगतू म्हणून रिवशी आलाय. म्हणून आदळला पाठीवर, म्हणून पाठीवर आदळला. भाकळ्याच मोड्या. हो मोठं व्हायचं असेल ना समाजाच्या सूत्रानुसार राहावं लागेल, राहावं लागेल. मोठा होतो माणूस. पडली गुंडी हातातून खाली. एक नाही दोन नाही 25 गुंड्या. 25 125 लिटर दूध सांडलं. काय त्यांचा महिमा वारंवार पडलं दूध खाली. त्या गुंडीला मासाचे तुकडे चिटकले. मासाचे तुकडे. लालपुंद लाह 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 करत होता. आणि शेवटी ज्ञानोबा राहायला हात जोडा म्हणून हात चिटकनत ना. आता आग व्हाली ना, दहा झाला. अशा हात केले. प्रणाम ज्ञानदेव. नामदेव काही कुठेच नामदेव. ज्ञानोबा राय म्हणले हे काय, हे तो 7 में थे. मोठ्या माणसाची 30 तले खुबी असती. नामदेवराय उत्तर भारतात होते पण ज्ञानोबाराय म्हणलेत नाही त्या सुंबळ्याला हे नामदेवराय आहेत म्हणून. आपलं लगेच म्हणलं असतं हे काय सगाच लया ग या 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 आपले म्हणजे दुर्नात पाणी आणि अख्ख्या गावाला आमंत्रण. आचमंतरी होते का तितक्या पाण्यात तर गावाला आमंत्रण द्यायला असणार नाहीच म्हणले. तिथं आल्यावर सांगितलं हे नामदेव राय. कान हो गवारी म्हणले आप नामदेव जी मैं नामदेव हूँ. पिलाओ भगवान को दूध. फत्तर नाही म्हणलं आता ते, आता भगवान म्हणलं. पिलाओ भगवान को दूध. तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. त्याला अहंकार सहन होत नाही. हो अहंकार सहन होत नाही. कोणताच अहंकार कामायचा नाही. मला जास्त पाठांतर आहे. विठ्ठल 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 तुका मननार की घाली अभिमान. तुका मननार की घाली अभिमान. तरी होय ज्ञान गर्भता. तरी होय ज्ञान गर्भता. की घाली अभिमान. घाली अभिमान. गर्भिता. अभिमान. अभिमान कामाचा नाही. संपत्तीचा अभिमान रावणाला झाला. भक्तीचा अभिमान रावणाला झाला. विश्वसत्तेचा अभिमान रावणाला 19 अभिमान झाले. 2 वाजून 18 मिनिटाला दुपारा सगळे चुरा केले रावणाचे. आता जर रावण जिवंत असायला ना तर त्याच्या विरोधात आमदारकीला फार्म भरायला कोणाची मावेली. इतका श्रीमंत होता तो. त्याच्या भेताडाची एक चौकट काढली तर तालुक्यातल्या बायाला नॅकलेस. मग अख्ख्या तालुक्यातल्या बायाला नॅकलेस झाल्यावर मतदान का दुसऱ्याला टाकायला लावतात का त्या पप्याच्या बापाला. एवढा मोठा श्रीमंत रावण. अभिमान गेला हो मातीत. गेला. आपल्या याच्यात काहीला गायनाचा अभिमान, भजनाचा अभिमान झाला नारदाला. एका आस्वालाच्या पुरीनं भाऊ जिरीला
6व्या क्रमांकाचा संन्यासी, 1 नंबरचा भजन करणारा नारद तुंबर सांब गायन करी नारद तुंबर नैवम गिरगावकर लिखितम. नारद भजनामध्ये प्रविष्ट. जामवंताच्या नगरीत इतके समावली त्या आसोलनीच्या अंगावर जिरीला गर्व. म्हणजे भजनात पण अभिमान नकोय. हो, कालिदासाच्या नगरीत एक संस्कृत पंडित आला. गिरगावकरासारखे 2-4 श्लोक पाठ आणि बचर बचर कीर्तनात बसतच नाही गपचिप. तसा एक पंडित आला आणि कालिदासाच्या नगरीत कालिदासाकून जयपत्र घ्यायला गेला. तर कालिदासाच्या नगरीतल्या काही पोरी पाणी शेंदायला आलत्या. तेव्हा वॉटर सप्लाय नव्हती ना, तेव्हा खालून सप्लाय, बकेटांच्या सप्लाय, पोहरा सप्लाय, पखाल सप्लाय हेच होतं ना. पखालीच होत्या ना तुमच्या लहानपणी. बकेटातून पोहऱ्यानं काढायचं. अशी वॉटर सप्लाय काय कानी सप्लाय काय नव्हतं सप्लाय. पाणी शेंदायला गेले. पाणी शेंदायला गेल्याबरोबर कुठल्या मुली येत रे? या गावातल्या. कालिदास तुमच्याच गावात आहेत का? हो. ए तू कोणाची पोरगी आहेस ग? असा तो पंडित म्हणला. तर तिनं सांगितलं हर हर स्मरतम नित्य असं बहुजीव प्रतिपालकम तस्याहम कुलबालिका. हर हर स्मरतम नित्यम बहुजीव प्रतिपालकम. थोडंसं सांगते, तस्याहम कुलबालिका. मी त्याची पोरगी आहे. माझे बाबा सतत हर हर म्हणते. बहुजीव प्रतिपालकम तस्याहम कुलबालिका म्हणजे मेंढ्या सांभाळणाराची पोरगी. मेंढ्या सांभाळ. ती नाही म्हणली मी मेंढ्या सांभाळण्याची. हर हर स्मरतम नित्य. शेळ्याला मेंढ्याला काय म्हणते? हर 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 स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम तस्याम कुलबालिका. ती म्हणलीच नाही मी मेंढ्या वळणाराची पोरगी. दुसरीला विचारलं तू कोण? आकाले वर्षतम मेघम. आकाले वर्षतम मेघम नाही, वृषारूढो न शंकरा. वृषारूढो न शंकरा चतुर्मुखो न च ब्रह्मा अकाले वर्षतम मेघम तस्याम कुलबालिका. वरी बसतोय पण महादेव नाही. वरी बसतोय पण महादेव नाही. 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. आकाशात ढग नाही तरी पाणी पडतंय. त्या देणाराची मी पोरगी आहे. पखाल हाणणारा कोळी. पखालीला किती तोंड? वरचे 2 आणि खालचे 2, 4. पाणी टाकायचे 2 आणि पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. भाऊ 4 तोंड. 4 हाल्यावर बसणारा शंकर आहे का? नाही. 4 तोंड आहेत पण ती पखाल ब्रह्मदेव आहे का? नाही. आणि पखालीचा मुंगा सोड्या आभाळ येऊ द्यावा लागतंय का? मी त्याची पोरगी आहे. कोणाला कमी नाही समजायचं महाराज. तिसऱ्या पोरीला विचारलं. 19 पोरी येत ना, तिसरीच सांगतो. बाकीचं सांगायला गुत नाही घेतलं मी. शहाण्या डॉक्टरनं कधी बी चिठ्ठीवर खाली लिहून दिलं पाहिजे अजून 5 दिवसाला भेटायला या. नाही तर एकाच चक्रात नीट केल्यावर दवाखाना ऐकावं लागेल ना. शत्रु मित्र न जानाती चौर्य कर्म दिने दिने शत्रु मित्र न जानाती तस्य हम कुलबालिका. सोनाराची पोरगी. सोनाराची. सोनारानं मनी बहिणीला जरी ऐकले तर लाख वगळीतच नाही. लाख भरलेलाच आहे ना. ते त्यानंच पहाड्याला पाण्यानं गुळणा केला आणि वापस गेलो. ते म्हणला याच्या गावातल्या पोरी जरी इतक्या संस्कृत पंडित होता तर कालिदास कुठं असेल. चला आपला दिवा वाटोळीत लागत नाही. आपण आपलं परत चला. परत चला. माणसं मोठी असते. अब नामदेव है जी मैं हूं नामदेव. पिलावतो
मुक्ताई साहेब बाजूला होते. किती वाजले प्रसाद भाऊ? अरे आपलं 10:30ला संपायला पाहिजे होतं ना. हे दुसऱ्याच्या रानात आऊत गेलं ना आपलं राजे. हो असं नाही व्हायला पाहिजे ते, आहे का नाही? दुसऱ्याच्या रानात नाही आऊत जावा भाऊ. तुम्ही कवा सांगायचं ना गोर्धन भाऊ, तुम्ही होय तात्या शेतकरी माणसं आहेत तुम्ही. असं कसं बरं वाटत होतं तुम्हाला? वा वा वा, दुसऱ्याची दाढी जळाली आणि तुम्ही बिड्या पेटवा म्हणजे जमलं कडे मिळ. विठाला विठाला विठाला. चला मागे या तुळशीरामकडे आलतो मी. मागे 2011ला आलतो का रे? फार दिवस झाले त्याला. आणि इथे एकदा दोनदा आलो. इथे तो बसून या रोड बसून इकडं रस्ता दिसत हो दिसत, पण तू हिशाबात येत जाय ना. काय गप्पळी झळकती ना आपलं तुपलं ओळखीती. पिला बोले दूध. मुक्ताई साहेब जवळ आल्या. नामदेवा जी आई साहेब काय वाणी हो. जी आई साहेब जी 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 5 दूध 5. एकदा म्हणल्यावर ठीक झालं. नामदेवा तुम्हाला मी सांगते दूध पाजा. ठीक आहे 2दा. जी गोष्ट अधिकारी व्यक्तीच्या मुखातून 3दा पडत असती का ती केली तर ठीक, नाही तर पुढच्याचा अपमान केल्याचं पाप लागतंय. मुक्ताई साहेबाच्या मुखारविंदातून वाक्य 3ऱ्यांदा पडलं. नामदेवा मी सांगते दूध पाजा. डोळे नाही रडे, अंतःकरण रडत होतं, हृदय रडत होतं, हृदय रडत होतं. आई साहेब दूध पाजण्याची माझ्यात ताकद आहे. माझ्या हातानं विटेवरचा मालक दूध पित, माझ्या हातानं जेवतो सुद्धा. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जीवी भरा भरा नाम्यासवी. हो नामदेवरायनं जीव घातलं होतं. हो केली म्यांघोळ नाही मी ओंगळ, केली म्यांघोळ नाही मी ओंगळ. देवा मी आंघोळ केली, मी ओंगळ नाही, भास्कर नाही. जेव्हा लागते बाबा हटाला गेलेत, बाजाराला गेलेत. जेव जेव. पाषाणाची मूर्ती कापी थरा थरा, जीवी भरा भरा नाम्या संगे, जेवी भरा भरा नाम्या संगे. नामदेवरायला नाम्या म्हणायची गिरगावकराची पात्रता नाही, पण अभंगात हे म्हणून म्हणतोय. काय टप्पर आहे म्हणण्याची. पाजा दूध नामदेवा. अंतःकरण रडत होतं. आई साहेब विटेवरचा मालक आमच्या कन्या घुगऱ्या राजा हातानं खातोय, दूध का पेणार नाही अप्पा, पण माझ्याकडे दूध आणण्यासाठी पैसे नाहीत. मुक्ताई साहेब म्हणल्या नामा हे किती दूध सांडलं रे? इथं 125 लिटर दूध सांडलंय, भरा हे. आई साहेब आपल्या सगळ्यांचे पाय लागलेत ना याला. इथे एक मोठा सिद्धांत आहे. मुक्ताई साहेब म्हणल्या द्वापार युगात राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेल्यावर याचं पोट राहते, मग आपल्या पाय लागलेलं दूध पेल्यावर याचं पोट दुखत का? ताकद हे राजे हो, ताकद हे ताकद. काय ताकद असेल नामा. निष्ठेने भजन करणारी माणसं आहेत आपण. ते अधिकारी मोक्षाचे. सामान्य एक वारकऱ्याची ताकद. वारकरी कोण्या जातीत असू द्या, हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, किंवा पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. साध्वी जनाबाईंचं वाक्य. वारकरी ते कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदो हरीचे पायी. वैष्णव चांभार
धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता. चर्मकाराच्या कुळातला मालकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. काय ताकद आहे वारकऱ्यांची, काय ताकद आहे, काय ताकद. एक सांगू तुम्हाला, तुम्ही काही लोकांना नाव ठेवत असताना ताकद नाही आपली नाव ठेवण्याची. आता सध्या पोटाची खळगी भरण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची टाळी वाजून काही लोक भिक्षा मागतात. त्याला आपण तृतीयपंथ म्हणतो, तृतीयपंथी म्हणतो. अशातला एक व्यक्ती होता, त्यानं एका निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून गळ्यात तुळशीची माळ घातली. तृतीयपंथी होता, तर त्याचं सकाळच्या काकड्यात नाव आहे, कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. त्याच्यातला एक. काय संप्रदायाची ताकद आहे वारकरी संप्रदाय. कुठं नेला तो माणूस, पण त्यानं मागचं सगळं सोडून इकडे भजन धरलंय. इतकी किंमत. मुक्ताई साहेब म्हणल्या नामा पाजा दूध भरले, ते गुंडीत दूध भरलं 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 दूध. नामदेवराय निघाले, नामा जी आई साहेब, त्याला गरज असली तर खाली येऊन पिईन. पावर लक्षात घ्या, पावर, ताकद, शक्ती, भक्तीचं टोक. आणि मग नामदेवराय म्हणले, दूध पिवो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला. विटेवरचा मालक खाली आला, दूध प्याला. त्यावेळेला नुसता नामदेवरायाचा भक्तीतला पुरुषार्थ पाहिल्यावर आपण मग त्या हाताच्या जखमा बऱ्या झाल्या आणि कान्होगवारीनं टाळी वाजिली. हे प्रसंग बघितल्याच्या नंतर, वाखाणल्याच्या नंतर मग निरोप बरा आहे. पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा पवित्र चळवळीतल्या कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ देवो, त्यांच्या भरारीला गरुडाची झेप देवो, त्यांच्या कवेला विठेवरच्या मालकांनी दाद देवो, काशीतल्या मालकांनी दाद देवो, मा जगदंबेनं दाद देवो, भगवान गणपती बाप्पानी विघ्नहार देवतेनं दाद देवो आणि या कार्यकर्त्याच्या हाताला यशाची उडी लाभो. हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. सात्विक सदाचारी विद्यमान शासनाला ही दात पूर्ण करण्यासाठी, ही अपेक्षा, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यमान शासनाला घोडसी सद्बुद्धी पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकानं देवो.
आणि सर्व तमाम बांधवाची इच्छा पूर्ण हो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या तोडक्या मोडक्या ओरिजिनल सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई नामदेवरायाची ताकद किती मोठी होती माझ्या. किती मोठे नामदेवराय, किती मोठे नामदेवराय होते. नामदेवरायाला एका देवीच्या उपासकानं दटिलं. तो परिसा भागवत होता. परिसा भागवत हा नंतर अधिकारी झाला, वारकरी संप्रदायात नंतर आला. अगोदर हा शाक्तपंथी होता. शाक्तपंथी म्हणजे देवीचा उपासक होता. देवीला मानू नका असं म्हणत नाही, पण देव्यात त्या माना ज्यांना बोकडे लागत नाहीत त्या. ज्या देवीला आठखुरी मेंढी लागती, ज्या देवीला कोंबडं लागतं, ज्या देवीला बोकड लागतो, ज्या देवीला रेड्या लागतोय. आषाढाच्या महिन्यात रेड्या कापित होते पहिले, त्याला सार्थक नावाचा विधी म्हणत होते. असल्या देवींना मानायचं नाही. अहो देवी माना ना. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, लावण्य मनोहारी ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुलदीपा, मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. तिला माना. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. ह्या देवींना माना. फार 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 देवता आहेत. ज्या जगदंबेने छत्रपती शिवाजी महाराजांना अश्वारूढ असणाऱ्या राजाला तलवार दिली त्या जगदंबेला माना. जिथं हिंसा होती, हत्या होती, ती देवी मानायची नाही. आदरणीय पूजनीय नामनिष्ठ सद्गुरू भगवान बाबा आनंदगडकर, इथं जालन्याच्या बाजूला आनंदगड नावाचा एक गड आहे, तिथं सद्गुरू भगवान बाबा आहेत. त्यांनी एका देवी पसली हिंसा बंद केली. ऐकलं त्या गावानं. आता कोणी तिथं हिंसा करायचं काम नाही. दुसरं एक गाव कोणतं रे, नांदापूर. आणि आपण कीर्तनाला गेलो ते वाघरूळ आणि नांदापूर, जालना जिल्ह्यात गाव. दोन्ही गावातली हिंसा देवी पुसली, बंद केली. काय पुण्य असेल त्या महात्म्याला. आमच्या चारठाणला एक ते मनमत आप्पा म्हणून एक होते, मिरच्याचे व्यापारी होते. मिरच्याचे व्यापारी होते चारठाणला. आणि त्यांचे चिरंजीव आमच्या शिलूला शिक्षक आहेत. त्यांनी एका देवी पसली हिंसा बंद केली. कोट्यावधी यज्ञाचं पुण्य लागतं या लोकांना. कोट्यावधी यज्ञाचं पुण्य लागतंय. हे भंगारी भुंगारी कृत्य आपल्या देवांपुढे नसावा. सात्विक सदाचार पुण्यशिला असावा. लय धमक असेल ना तर 5 क्विंटल गावरान तुपातला मुगाचा शिरा खाऊ घाल ना, ते शेपुडीचं पोट्ट खाऊ घालायला. चुकीच्या गोष्टी आहेत त्या, चुकीच्या गोष्टी. असे सात्विक सदाचार पुण्यचार करा. असो ते शाक्तपंथी थोडासा नामदेवरायाच्या विरोधात गेला, त्याला परीस दिलता जगदंबेनं. आणि मग तो परीस नामदेवरायाने राजाईच्या हातातला घेऊन पाण्यात टाकला. तो परिसा भागवत आला. नामदेवा वाईट शब्द बोलला तो म्हणत नाही मी, कारण माझी पात्रता नाही. तो परिसा भागवताना नामदेवरायाला जे शब्द वापरला तो शब्द वापरायची माझ्यात ताकद नाही, कारण माझी लायकी नाही. मी त्या नामदेवराय तुकोबारायच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो. त्यांच्या विरोधात बोलायची आपली ताकद नाही. म्हणजे त्यांना विरोधात नाही, दुसऱ्यानं वापरलेला. विभीषणाला मूर्ख नावाची पदवी आहे. मनशी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाणा. पण पदवी कोणी दिली? ती अधिकारी व्यक्तीने दिली, आपण नाही. आपण का बिभीषणाला मूर्ख म्हणायचं नाही? बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःचं घर वाचविलं. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ, आणि प्रतापे सबळ नामाची आगलगी लंका में हलचल मचाई, बिभीषण की कुटिया कैशी बचाई रे. राम नामाच्या ताकदीनं बिभीषणानं स्वतःचं घर जळू दिलं नाही. इतका नामधारक बिभीषण होता. महाराज जरी त्याला मूर्ख म्हणले असतील तरी मी म्हणायचं नाही, आपली ती पात्रता नाही.